तारिणी, चेतना काकू, पद्मिनी काकू, ईशा, निशी. काय रे, काय झालं? सांगतो. आणि हाय ग, आता जेवणाच्या वेळी काय नवीन तमाशा? लुक, मला ऑलरेडी खूप भूक लागली आहे. आय कांट बेअर वन मोर ड्रामा. अगं, त्याला कौतुक करून घ्यायचं असेल. गुंडांसोबत कशी मारामारी केली, मंगळसूत्र कसं त्यांच्याकडनं काढून घेतलं, एक्सेट्रा एक्सेट्रा. मला ना आता हा उपवास आहे ना अंगावर आलाय. हा, त्यासाठीच बोलवलंय. हे बघा, सगळं जेवण तयार आहे. या सगळा स्वयंपाक तयार आहे. ताटं सुद्धा घेतलीयेत. थांब, मी भाऊजी आणि युवराजला बोलून आणते. नाही नाही काकू काकू, आम्ही बसू नंतर. आजचा हा मान तुमचा. तुम्ही दिवसभर आमच्यासाठी उपवास केला, आमच्यासाठी प्रार्थना केली. आता तुम्ही एवढे एफर्ट्स घेताय म्हटल्यावर आम्ही ते अप्रिशिएट करायला हवं ना. प्लीज काकू बसा ना. काकू या. ईशा, निशी या. ये ना. तारिणी ये प्लीज. प्लीज सुरू करा. तू पण बस ना. सत्यवानाचे प्राण यमाकडून आणणारी सावित्री होती. माझ्याकडे माझ्यावर आलेला मृत्यू स्वतःवर झेलणारी तारिणी आहे. केदार, अरे तू इथेच आहेस ना, मग तुझ्याच हाताने सोडू दे ना हिने उपास. क्या बात आहे. काकू, अहो कशाला, मी खाईन ना माझ्या हाताने. अगं, नवऱ्याच्या हातून खाल्ल्याने अजून 2 घास जास्त खाशील. ये. काकू म्हणतायत ना, सगळे आहेत. काकूचं ऐकणार नाहीयेस तारिणी? मी तर ऐकणार. काय आवडतं? गुलाबजाम. बॉस, माझं काही चुकलं असेल तर. काय करत असतोस तू? तिथे वटपौर्णिमेच्या ठिकाणी सुद्धा सगळ्यांसमोर माझा व्हिडिओ काढत होतास. आता सुद्धा बाहेर सगळ्यांसमोर खाऊ घातलंस मला. पण बॉस, त्यात काय एवढं? आता बायको आहेस ना तू माझी. हो, म्हणजे आहे मी तुझी बायको, पण ते सॉरी, माझं चुकलं. नाही, चुकलं नाहीये तुझं काही, पण मलाच हे सगळं खूप ऑकवर्ड होतंय. आतापर्यंत हे सगळं नाटक होतं, पण आता ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या होत आहेत ना. मग मला हो, कळलं. सवय नाहीये म्हणून ना. नाही, माझं चुकलं. सॉरी बॉस, सॉरी. तू हे सगळं असं वागतोस ना, म्हणून जास्त ऑकवर्ड वाटतं मला. तू पण ना. फोन वाजतोय. हा कमांडर. बॉस, युवराजने कौशिकी मॅडम समोर ज्या मुलाला उभं केलं होतं ना, त्याच्याशी आमचं बोलणं झालंय. त्याने पैसे देऊन त्याच्याकडनं हे सगळं करून घेतलं असा कबुली जबाब दिलाय त्याने आम्हाला. बरं, त्याचा काही क्रिमिनल रेकॉर्ड? नाही हो बॉस, पैशांची गरज असणारं साधं पोरगं येते. 2-4 फटके मारलं, थोडं धमकवलं त्याला, तर सगळं बोलला तो आमच्यासमोर. बरं बॉस, त्याने जो कबुली जबाब दिला त्याचा व्हिडिओ पाठवतो तुम्हाला. ओके, गुड जॉब टीम. थँक्यू बॉस. जय हिंद. जय हिंद. बॉस, फायनली युवराजने जो खोटा पुरावा उभा केला होता त्याची खरी बाजू आपल्या समोर आली आहे. हो बरोबर आहे, पण हे सगळं जेव्हा कौशिकीताईंना कळेल त्यावेळेस त्यांना खूप त्रास होईल या सगळ्या गोष्टींचा. आपला भाऊ इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकतो हे कळल्यावर त्यांची काय अवस्था होईल. तिला वाईट वाटेल, पण
बस खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवून आनंदात राहण्यापेक्षा खऱ्या गोष्टींकडे बघून गैरसमज दूर होणं कधीही चांगलं ना. Good morning. You'd say very good morning. Please. थँक्यू. May I? या शुअर. काय झालं अशी का बघतेस तू? अगं तू हल्ली ब्रेकफास्ट टेबलवर नसतेस. तहान भूक विसरून फक्त कामच करतेस. म्हणून म्हटलं चला आजच्या दिवसाची सुरुवात माझ्या ताईसोबत करूया. शिवाय 4 गोष्टी कामाच्या शिकायला मिळतील. थँक्यू सो मच. वेलकम. इट इज इंडीड अ व्हेरी गुड मॉर्निंग. छान वाटलं मला सरप्राईज. आणि तू कामात एवढा इंटरेस्ट घेतोयस हे बघून अजून छान वाटतंय. सॉरी टू से ताई पण मी जे काम केलंय त्यात प्रोग्रेस काही दिसत नाहीये. म्हणजे मी त्या मुलाला तुझ्या समोर आणून उभं केलं. एवढा मोठा पुरावा. कमावून ते कुठल्याच न्यूज चॅनलकडे एवढा स्ट्रॉंग एव्हिडन्स नाहीये. मी आणला तुझ्या समोर उभं केलं पण त्याची न्यूजच झाली नाही. युवराज पण ही न्यूज युवराजने आणली. त्यामुळे ती क्रॉस व्हेरीफाय केली पाहिजे, क्रॉस चेक केलं पाहिजे 100 वेळा. बरोबर ना? आपल्याला व्हेरीफाय करावंच लागतं. ती प्रोसिजर आहे. तू कशाला ऑफेंड होतोयस? आणि नाही मी ऑफेंड नाही होते. आता यात काय एवढं? तुझा माझ्यापेक्षा जास्त केदारवर विश्वास आहे. यात ऑफेंड होण्यासारखं काहीच नाही. मी टॉन्ट युवराज, नाही come करत on, आहे ताई. please. मी टॉन्ट नाही करत आहे. मी खरंच सिरियसली बोलतो. तुझा आहे विश्वास केदारवर जास्त. आय नो. आणि असायलाच हवा. कारण त्यांनी प्रूव्ह केलं स्वतः. मी नाही करू शकत आहे. म्हणजे आय डोंट नो वाय पण माझ्या वाट्याला सतत फेल्युअरच येते आणि आय एम सॉरी. मी काहीच नाही करू शकत आहे नीट. युवराज हा तुझा गैरसमज आहे. असं काही नाहीये. आणि प्लीज हा गैरसमज दूर कर. तू खूप कमी वेळात इतकी मोठी न्यूज आणून दिलीस. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ दॅट. पण कुठलीही न्यूज व्हेरीफाय तर करावीच लागते ना. हे बघ, एकदा तू दिलेली न्यूज व्हेरीफाय झाली की ती ऑन एअर येणार आहे. दॅट इज माय प्रॉमिस. माझा शब्द आहे. ओके ओके. अँड थँक्यू फॉर दिस. एन्जॉय. या. आलोच. बहुतेक तिकडे उंदीर आहे. कुठे 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 तिकडे 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 तिकडे. खूप मजा येते ना तुला. मुद्दाम करतोस तू हे सगळं. सॉरी. घाबरले ना मी. हे काय करते? उपमा करतेय माझ्या नवऱ्यासाठी. हो पण असा असं म्हणजे काय झालं? काही चुकलं आता माझं? हा म्हणजे अगं असं. केदार, कोणी बघितलं तर? त्यात काय? माझ्याच बायकोचा हात पकडलाय मी.